मराठी मातृभाषा चॅनलवर आपले स्वागत। आज आपण मराठी बालभारती इयत्ता 4 या पाठ्यपुस्तकातील 23 नंबरला जी कविता आहे, मन्हा खांदेसी माटी, या कवितेचा संपूर्ण स्वाध्याय पाहणार आहोत। प्रश्न पहिला, एका वाक्यात उत्तरे लिहा। खानदेशी मातीचा थाट कुणासारखा आहे? उत्तर, खानदेशी मातीचा थाट सोन्यासारखा आहे। खानदेशी शिवाराला सोनानी मूस का म्हटले आहे? उत्तर, खानदेशी शिवारात हिरवागार ऊस पिकतो, म्हणून खानदेशी शिवाराला सोनानी मूस म्हटले आहे। खानदेशी माती कशासारखी मऊ आहे? उत्तर, खानदेशी माती लोण्यासारखी मऊ आहे। खानदेशी मातीला भाग्यवान का म्हटले आहे? उत्तर, खानदेशी मातीमुळे कशाचीही कमतरता भासत नाही, म्हणून तिला भाग्यवान म्हटले आहे। प्रश्न दुसरा, कवितेतील शेवटी सारखी अक्षरे येणारे शब्द लिहा। उदाहरणार्थ, माटी, थाटी। उत्तर, ऊस, मूस, तुकडा, मुखडा, भाग्यवान, कसानीवान। प्रश्न तिसरा, सालोसाल यासारखे आणखी शब्द लिहा। उत्तर, गल्लोगल्ली, दारोदार, घरोघर, रस्तोरस्ती। प्रश्न चौथा, खालील शब्दांना वान प्रत्यय लावा। बलवान, धनवान, गाडीवान, गुणवान। मुलांनो, या स्वाध्यायापासून तुम्हाला नक्कीच मदत होईल आणि अशाच प्रकारचे नवनवीन शैक्षणिक व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा। थँक्यू।